बाहुबली नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओ मध्ये आपलं खूप खूप स्वागत. मंडळी, आपण जातोय केरला टूरला. ही आहे संपर्क क्रांती एक्सप्रेस, सुपरफास्ट गाडी आहे जी वसईला आपण पकडली सकाळी 6:05 ला. आपण उतरणार आहोत त्रिचूरला. त्रिचूरला ही सकाळी 6:25 ला पोहोचते. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे केरला निसर्गरम्य ठिकाणासाठी खूप प्रसिद्ध आहे. आमची 1 आठवड्याची टूर आहे. 1 डिसेंबरला रिटर्न येणार आहोत. तर तिथे काही निसर्गरम्य ठिकाणी आम्ही जाणार आहोत. ते सगळे निसर्गरम्य ठिकाणं आपल्यासोबत व्हिडिओ मध्ये शेअर करणार आहे. आपले केरला टूरचे वेगवेगळे व्हिडिओ येतील. प्लीज सगळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा. बाहेरून कर ना, मी आतमध्ये बसतो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग, शुभ प्रभात. सुप्रभात. दुसऱ्या दिवशी सकाळी 6:25 ला त्रिचूरला उतरलो. फ्रेश झालो, ब्रेकफास्ट केला आणि आत्ता आपण जातोय अथरापल्ली वॉटरफॉल पाहण्यासाठी. याला भारताचा नायगरा वॉटरफॉल असं देखील म्हणतात. हा वॉटरफॉल त्रिचूर स्टेशन पासून 60 किलोमीटर अंतरावर आहे. 1.5 ते 2 तास इतका वेळ लागतो आणि कोची एअरपोर्ट पासून 40 किलोमीटर अंतरावरती आहे. जवळजवळ 1 ते 1.5 तास इतका वेळ लागतो. पावसाळ्यात हा वॉटरफॉल आणि याच्या आजूबाजूचा निसर्ग अगदी पाहण्यासारखा असतो. तिकीट काउंटरवर तिकीट घेतल्यानंतर एंट्री केल्यावर आपल्याला वॉटरफॉल पर्यंत बरंच चालावं लागतं. ini bagus ya.
कशाला पकडतो अथरापल्ली वॉटरफॉल या ठिकाणी बाहुबलीचं शूट झालेलं होतं आणि बाकीही बऱ्याच मुलींचं या ठिकाणी शूटिंग झालेलं आहे. अरे मी याच्यावर बसतो मला फोटो काढून बाहुबली बाहुबली तसं फारसं डिफिकल्ट नाही आहे, पण वॉटरफॉलपर्यंत जाणं थोडंसं डिफिकल्ट आहे. स्वतःची या ठिकाणी भरपूर काळजी घ्यायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी शूज वेअर करूनच यायला पाहिजे. आणि आत्ता सगळ्यात मोठा टास्क आहे तो या ठिकाणी चढून जाणं, कारण आता थोडंसं ऊन वाढत चाललं आहे आणि आज संडे आहे, त्यामुळे या ठिकाणी गर्दी देखील आहे. आपण ही जी झाडं पाहतोय हे सगळं रबर प्लांट आहेत आणि याचं उत्पादन या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. वाट्या आहेत म्हणजे यामध्ये फ्लूट जमा होतं ते लिहिलंय त्यांनी. स्ट्रॉंग ब्रीड ही व्हिडिओ क्लिप मी दुसऱ्या दिवशी सकाळी शूट करते. या हॉटेलवर आम्ही उतरलो होतो. फक्त एकच रात्र आम्हाला या ठिकाणी राहायचं होतं. सगळं हॉटेल बुकिंग आम्ही ऑनलाईन बुक केलेलं होतं. हॉटेलच्या रूममध्ये अगदी गेल्याच शूट करते. नंतर या ठिकाणी भरपूर पसारा होतो आणि आम्ही काहीच आवरत नाही. जेव्हा निघायचं असतं तेव्हाच आवरतो, कारण घरात आपण ही सगळी कामं रोज करतच असतो.
हे कॉमन आहे दीप. मस्त आहे ना, छान आहे ना. बरोबर 8 वाजता आम्ही मुन्नारला आलो. अथरापल्लीपेक्षा या ठिकाणचं क्लायमेट खूप छान आहे, कारण टेम्परेचर कमी आहे, त्यामुळे हवेत गारवा आहे. तर मंडळी, या ठिकाणी आजच्या व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि डे 2 पार्ट 2 व्हिडिओ पाहायला विसरू नका.